नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता भूमी बाळाला भेटण्यासाठी पारितोषिकच्या घरी आलेली असते, परंतु खूप कारणं देऊन सुद्धा आता अबोली तिला भेटू देत नाही आणि तिथून जायला भाग पाडते. परंतु आता भूमीने मात्र नक्की केलेलं असतं की मी बाळाला बघितल्याशिवाय इथून जाणार नाही आणि अबोली मात्र तिथून निघून जाते. तेवढ्यातच आता भूमी त्यांच्या बेडरूम पर्यंत पोहोचते आणि अबोली तिथे पोहोचते आणि "तू इथे काय करते आहे?" असं विचारते. तेव्हा ती म्हणते, "मला एकदा भेटायचं होतं." परंतु आता अबोली सांगते, "तू जर असंच वागत राहिली तर मला नाईलाजाने आकाश आणि पारितोषिकला इथे बोलून घ्यावं लागेल." तर आता मात्र भूमीचा नाईलाज होतो आणि ती तिथून बाळाला न भेटता गपचूप निघून जाते. दुसरीकडे मात्र रागिनी स्वतःची दृष्ट काढत असते आणि आता ती म्हणत असते, की "जेव्हा जेव्हा मी खुश असते ना, तेव्हा तेव्हा मी माझी स्वतःची दृष्ट काढत असते." आणि इकडे भूमी मात्र आकाश जवळ येऊन खूपच रडते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत, की ऑफिसमधली कॅश घेऊन जाताना राजाराम काका रागिणीला बघतात आणि ते भूमीला फोन करून कळवतात. तेव्हा भूमी म्हणते, "काही झालं तरी सुद्धा तुम्ही आत्यांना रंगेहात पकडा कॅश सकट." आणि काका मात्र तसंच करतात आणि काका आता रागिणीला प्रश्न विचारतात. तेव्हा रागिणी मात्र प्रचंड घाबरते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.